नवरा उदयने बायकोची 40 लाखाची सुपारी देऊन थार गाडीने का उडवले? ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल। धारवाड जिल्ह्यातील सौंदत्ती बेळगावी बैलहोंगल हायवेवरील आमीन भावी गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या दुर्गामाता मंदिरानजीक दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी एक अपघात घडला। एक 40 ते 45 वयोगटातील महिला घाईघाईमध्ये रस्त्याने जात असताना पाठीमागून येणाऱ्या थार वाहनाने तिला जोराची धडक दिली। त्या घटनेमध्ये ती महिला जागीच मरण पावली। दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या तिच्या वडिलांनी हा अपघात नसून तिच्या नवऱ्याने खून केल्याचे पोलिसांना सांगितले। मग तपासाची चक्रे फिरू लागली। या तपासामध्ये एक अत्यंत धक्कादायक प्लॅन उघडकीस आला। ही धक्कादायक घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेळगावी बैलहोंगल रोडवरील आमीन भावी गावातील उदय हतरगीचा विवाह सोमपूर येथील ललिताशी सन 2000 मध्ये झाला। सुरुवातीला त्यांचा संसार सुखाने चाललेला होता। उदय याच्या घरची परिस्थिती सदन असल्याने कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती। लग्नानंतर या दाम्पत्याला 2 मुले झाली। उदयच्या खिशामध्ये नेहमी पैसे खुळखुळत असत। त्यातूनच त्याला दारूचे व्यसन लागले। सुरुवातीला एन्जॉय म्हणून पिणारा उदय नंतर दारूच्या आहारी गेला। दारू पिऊन आला की त्याची पत्नी ललिताशी भांडण होऊ लागले। तो दारूच्या नशेमध्ये तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला। या घटनेची माहिती ललिताने आपल्या माहेरी वडिलांना आणि भावांना दिली। त्याने उदयला समजावून सांगून पाहिले, परंतु त्याचा उपयोग काही झाला नव्हता। दारूच्या व्यसनाने उदय पुरता बर्बाद झाला। त्याचे दारू पिण्याचे व्यसन इतके वाढले की नवरा बायकोच्या भांडणाला अंतच राहिला नाही। त्यातूनच ललिता मागचा पुढचा विचार न करता आपल्या लहान मुलांना घेऊन माहेरी सोमपूर येथे निघून गेली। तेथे ते आपल्या आई वडिलांच्या घरामध्ये राहत असताना नातेवाईकांच्यासह खुद्द उदयने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा वाद मिटवण्याऐवजी वाढतच गेला। ललिताने या वादातून उदय विरुद्ध धारवाड कोर्टामध्ये घटस्फोटासाठी केस दाखल केली। ही केस दाखल करून जवळपास 6-7 वर्ष झाली। त्या अगोदरपासून ती उदयपासून वेगळे राहू लागली होती। जवळपास 10 वर्षे ती उदयपासून वेगळे राहत होते। त्यामुळे उदयनेही कोर्टामध्ये केस चालवली, परंतु अंतिम टप्प्यात असल्याने ललिताने उदयच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क सांगून 2 एकर शेत जमीन आपल्याला मिळावी असे म्हणणे कोर्टामध्ये मांडल्यामुळे उदय हवालदिल झाला होता। 2 एकर शेत जमीन तिला का द्यायची? एकतर ती आपल्यापासून गेली 10 वर्षे वेगळी राहत आहे, माहेरी राहून ती आपल्या विरोधात खेळी करत आहे आणि यामागे नक्कीच तिच्या आईवडील भावाचा हात असणार असा त्याने समज करून घेतला। येणाऱ्या तारखेला निकाल देताना कोर्ट आपली 2 एकर शेती तिला देण्यास आपल्याला भाग पाडणार असे त्याला वाटत होते। आपल्या मार्गातून बायकोला बाजूला केले, तिला मारून टाकले तर आपोआपच घटस्फोटाचा विषय संपेल। शिवाय तिला 2 एकर शेत जमीन द्यावी लागणार नाही असा विचार त्याने केला। त्याने आमीन भावी जवळील त्याचे मित्र नागाप्पा पडकेल, अभिषेक वरगेनकर, नागराज उप्पिन या तिघांना कटामध्ये सामील करून घेतले। उदयने आपल्या मित्रांना बायकोला मारण्यासाठी सुमारे 40 लाखांची सुपारी दिली। त्यातील काही रक्कम त्याने घटनेच्या आधी दिली होती। दारूच्या पार्टीतच त्याने त्या तिघांना सांगितले की ललिताचा खून हा अपघात वाटला पाहिजे, आपल्या मागे कोणते लचांट नको। त्या पार्टीतच त्यांनी ललिताला मारण्यासाठी एक प्लॅन तयार केला। ललिताची हत्या ही अपघात वाटावी म्हणून त्याने एक थार SUV भाड्याने घेतली। त्यानंतर उदयने बायको ललिताला दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी फोन करून आपल्यातील विषय आपण कोर्टाबाहेर मिटवूया, तुला 2 एकर शेत पाहिजे ना, त्यावर आपण विचार करू असे सांगितले। त्याने तिला दुसऱ्या दिवशी आमीन भावी नजीक हायवेवर असणाऱ्या दुर्गामाता मंदिरानजीक सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भेटायला येण्यास सांगितले। विषय मिटवायचा असल्याने नाही होय म्हणत ललिता आपल्या माहेरच्या कोणालाही न विचारता नवरा उदयला भेटायला तयार झाली। त्याने आधी ठरल्याप्रमाणे दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुर्गामाता मंदिरापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर भाड्याने घेतलेली थार
SUV गाडी उभी केली होती. आपण स्वतः दुर्गा माता मंदिराच्या अलीकडे उभा राहिला. त्या उभ्या असणाऱ्या थार SUV गाडीमध्ये नागाप्पा पडकेल, अभिषेक वरगन्नवर आणि नागराज उप्पेन हे तिघे बसून होते. सकाळी 10:30च्या दरम्यान उदयला बायको ललिता ही घाईघाईमध्ये आपल्याकडे येत असल्याचे दिसून आले. तिला लांबून येताना बघून त्याने थार SUV मध्ये बसलेल्या तिघा मित्रांना खुणवले. त्यांना आवश्यक ती सूचना मोबाईलवरून दिली. त्याप्रमाणे थार गाडी चालवणारा नागाप्पा सावध झाला. त्याने हळूच थार गाडी काही अंतरावर आणली, परंतु तिच्या मागे कर्नाटक डेपोची एक बस थारला ओव्हरटेक करून पुढे गेली. ती बस पुढे जात असताना त्या बसच्या डॅशबोर्डवरील कॅमेरामध्ये मागे घडत असलेल्या घटना दिसत होत्या. पुढे बस जाताच त्या थार गाडीने जोरात धडक दिल्याने ललिता रस्त्यातच खाली पडली. तिच्या डोक्यातून मेंदू बाहेर आला. ती रक्ताच्या थराळ्यामध्ये मृत्युमुखी पडली. पण थार गाडी सुसाट वेगाने गेल्याचे अनेकांनी पाहिले होते. हा अपघात आहे असे बघणाऱ्या लोकांना वाटत होते. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. मयत महिला ही आमीन भावी जवळील सोमपूर येथील ललिता हतरगी असे असल्याचे अनेकांनी ओळखले. कुणीतरी या घटनेची माहिती धारवाड ग्रामीण पोलिसांना फोनवरून दिली. ही माहिती मिळताच धारवाड ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकृतदर्शनी पोलिसांना हा अपघात वाटत होता. पोलिसांनी या घटनेची पाहणी करून घटनास्थळी ललिताच्या वडिलांना बोलावून घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली असता त्यांनी पोलिसांना सांगितले की आपली मुलगी ललिता आणि तिचा नवरा उदय यांची कोर्टामध्ये केस चालू आहे. ललिताने घटस्फोट मिळण्याच्या बदल्यामध्ये उदयकडून 2 एकर शेती मागितली असल्यामुळे चिडून जाऊन उदयने तिचा काटा काढला आहे. हा अपघात जरी वाटत असला तरी तिच्या नवऱ्याने माझ्या मुलीची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांच्या समोर तिच्या वडिलांनी व्यक्त केला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून तपास चालू केला. मृतदेह विच्छेदनासाठी धारवाड येथील सरकारी रुग्णालयात पाठवून देऊन या घटनेची नोंद अपघात अशी केली. परंतु ललिताच्या वडिलांनी हत्येची शंका व्यक्त केल्याने पोलीस या घटनेचा तपास करत होते. ही घटना घडून जवळपास 8-10 दिवस झाले. पोलीस पुरावा गोळा करत असताना घटनेच्या दिवशी त्यावेळेस कर्नाटक डेपोची एक बस जात असल्याचे त्यांना समजले. त्यावरून पोलिसांनी त्या बसच्या ड्रायव्हरला बोलावून घेतले. त्याने बसच्या डॅशबोर्डवरील कॅमेऱ्यात घटना पाहिल्याची माहिती दिली. त्या डॅशबोर्डवरील कॅमेऱ्यात त्या थार SUV गाडीमध्ये तिघेजण बसले असल्याचे दिसत होते. तर दुर्गा माता मंदिरानजीक असणाऱ्या अलीकडे काही अंतरावर एक इसम उभा होता. तो इसम दुसरा तिसरा कुणी नसून तो मयत ललिताचा नवरा उदय हतरगी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ती महिला घाईघाईत चालली होती. त्यावेळेस तिच्या मागून काही अंतरावर ती थार गाडी हळूहळू येत होती. तिच्याजवळ आल्यावर त्या थार गाडीच्या चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि त्या महिलेला मागून जोराची धडक दिली. त्या धडकेत ती महिला मृत्युमुखी पडली. या माहितीवरून पोलिसांनी थार SUVच्या मालकाचा शोध घेतला. तेव्हा त्याने थार गाडी त्यावेळी उदय हतरगीने भाड्याने घेतल्याचे सांगितले. आता पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला. संशयावरून उदय हतरगीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्याने नाही होय करत गुन्हा कबूल केला. गेल्या 10 वर्षांपासून वेगळे राहत असलेल्या ललिताने घटस्फोटाच्या बदल्यात 2 एकर शेती मागितली असल्याने चिडून जाऊन तिची हत्या केली. तिचा अपघात वाटावा म्हणून तिची हत्या करण्यासाठी आपण 3 जणांना 40 लाखाची सुपारी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. घटनेतील नागाप्पा पडकेल, अभिषेक वरगन्नवर आणि नागराज उप्पेन यांची नावे सांगितल्याने पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. ललिताच्या वडिलांनी धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्याने पोलिसांनी ललिता उदय हतरगी वय वर्षे 42 राहणार सोमपूर हिच्या हत्येप्रकरणी तिचा पती उदय हतरगी आणि त्याचे 3 मित्र यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या घटनेतील थार SUV गाडी जप्त केली आहे. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख गुंजन आर्या यांनी दिली. पुढील तपास धारवाड ग्रामीणचे पोलीस करत आहेत.